सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा कामाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, कामावरती तुम्ही फोकस करा म्हणजे तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होतील. तुम्ही स्वतःवरती संयम ठेवा. नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली तरी कोणालाही अपशब्द बोलणं तुम्ही टाळा. गेले काही दिवस तुम्ही सतत मेहनत करत आहात, त्यामुळे थकवा किंवा कंटाळा तुम्हाला येऊ शकतो. अशा वेळी कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवा. मन मोकळ्या गप्पा मारा. तसेच योग किंवा ध्यानधारणा यांचा समावेश तुमच्या लाईफस्टाईलमध्ये करा, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा मेहनतीचा असला तरी तुम्हाला समाधान देणार आहे. भविष्यामध्ये तुम्हाला लाभाचे योग आहेत, मात्र त्यासाठी तुम्ही कामावरती जास्त फोकस करणं आणि मेहनत करणं गरजेचं आहे. कोणताही निर्णय तुम्ही विचारपूर्वक आणि सावधपणे घ्या, त्यामुळे तुमचं नुकसान तुम्हाला टाळता येईल. संध्याकाळपर्यंत एखादी खुश खबर तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ असून अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन पुढे जाणं तुमच्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा उत्साह घेऊन येतोय. एखाद्या महत्त्वाच्या कामाची योग्य माहिती मिळाल्यामुळे तुमचं काम वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती अधिक लक्ष दिलं तर त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास लाभाची शक्यता आहे, मात्र त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास निर्णय अधिक फायदेशीर ठरेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून हुशारीनं आणि योग्य नियोजनानं कामं अपेक्षेपेक्षा वेगानं तुम्ही पूर्ण कराल. काही वेळेला तुमच्या ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते हे लक्षात ठेवूनच कोणताही निर्णय घ्या. अनावश्यक जोखीम घेणं किंवा धाडसी पाऊल उचलणं टाळा. घर आणि ऑफिसमधील वातावरण तुमच्यासाठी सकारात्मक असल्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत सकारात्मक आहे. नवीन कल्पना किंवा योजना त्वरित उपयोगात आणाव्या असं तुम्हाला वाटेल, परंतु त्याआधी नीट विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. गरज वाटल्यास तुम्ही एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. नातेवाईकांमधील जुने गैरसमज दूर करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. मित्रांच्या सहवासातूनही तुम्हाला फायदा होईल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण चांगलं असल्यामुळे तुमचं काम तुम्ही उत्साहानं पूर्ण करणार आहात. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा मेहनतीचा आहे. विचारपूर्वक केलेल्या कामातनं तुम्हाला चांगला लाभ मिळेल आणि मानसिक समाधान देखील तुमचं वाढेल. गेले काही दिवस जाणवत असलेला ताण आता कमी होणार आहे. इतरांना केलेली मदत भविष्यामध्ये तुमच्या कामी येईल. तुमच्या संकट काळामध्ये तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. तुम्ही फार मेहनत करता आणि प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांना तुमच्या यश मिळतं हे लक्षात ठेवा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा सुख समाधान घेऊन येतोय. तुम्हाला खुश खबर मिळण्याचे योग आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये टीमवर्कनं तुम्ही कुठलंही काम केलं तर त्याचा चांगला फायदा तुम्हाला होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला थोडीशी जोखीम हे जाणवू शकते, त्यामुळे प्रत्येक निर्णय अगदी सावधपणे घ्या. तुमचं लव्ह लाईफ ठीक असून तुमचे नातेसंबंध जास्त मजबूत होतील.
दरम्यान तुम्ही अनावश्यक खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा मेहनतीचा आहे. अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागू शकते. व्यवसायामध्ये तुम्हाला नफ्याच्या संधी आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला फोकस, मेहनत आणि जास्त वेळ द्यावा लागेल. फिरायला जाण्याची संधी मिळाल्यास ती नक्कीच तुम्ही स्वीकारा, त्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होईल. नवीन ओळखी भविष्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडतील. तुम्ही जनसंपर्क वाढवत राहा, त्यामुळे अनेक कामं अगदी सहजपणे पूर्ण होतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा लाभदायक ठरण्याचे योग आहेत. सहकाऱ्यांशी तुम्ही वादविवाद टाळा आणि शांतपणे काम करा. अनेक दिवसांपासून तुमच्या मनात असलेल्या काही इच्छा पूर्ण होतील. प्रवासामुळे एखादं महत्त्वाचं काम तुमचं आज सहजपणे मार्गी लागू शकतं. मात्र कोणताही आर्थिक व्यवहार करत असताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्यास तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. मात्र वादविवादापासून तुम्ही दूर राहा. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमच्या परिस्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल. व्यवसायामध्ये नफ्याची शक्यता आहे. दिवसभर तुम्हाला अनेक जबाबदारी येतील आणि तुम्ही महत्त्वानुसार कामांचं नियोजन करा. स्वतःसाठी थोडासा वेळ काढा आणि आवडता छंद जोपासा, त्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा मेहनतीचा आहे. कामाचं प्रमाण जास्त असलं तरी काळजी करण्याची बिलकुल गरज नाही. सहकाऱ्यांच्या मदतीमुळे तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. संवाद वाढवलात तर नवीन कल्पना सुचतील आणि त्या भविष्यामध्ये फायदेशीरही ठरतील. मित्र किंवा कुटुंबियांसाठी खरेदी करत असताना बजेटचं भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा मेहनतीचा असला तरी कामं अपेक्षेपेक्षा संथ गतीनं पुढे जातील. त्यामुळे नियोजनावरती विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काम करत असताना तुम्ही सावध राहा. तुमच्या जीवनातील संघर्ष आता हळूहळू कमी होतोय, त्यासाठी संयमानं वागा आणि अहंकाराला दूर करा. मी सर्वोत्तम आहे असा समज दूर करा. गुंतवणुकीचा विचार जर तुम्ही करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.